संध्याकाळचे 7:45 झाले होते. बाहेर रस्त्यावरून जाणाऱ्या गाड्यांच्या कर्कश हॉर्नचा आवाज आणि पावसाची रिमझिम सुरू होती. पण फ्लॅटच्या बैठकीच्या खोलीत मात्र एक विचित्र कोंदट शांतता पसरली होती. मधल्या टेबलावर लॅपटॉप उघडा होता. पडद्याच्या एका बाजूला डॉक्टर मंदार जोशी यांचा शांत अभ्यासू चेहरा दिसत होता, तर दुसऱ्या बाजूला निखिल आणि इशू बसले होते. निखिलच्या चेहऱ्यावर अगदी ठरवून आणल्यासारखं हसू होतं, जणू काही तो एखाद्या जाहिरातीसाठीच कॅमेऱ्यासमोर बसला होता. त्याच्या अगदी उलट इशू सोफ्याच्या कोपऱ्यात मान खाली घालून बसली होती. तिचे डोळे लाल झाले होते आणि हाताची बोटं एकमेकांत घट्ट गुंपलेली होती. निखिल, इशू, कसे आहात दोघे? डॉक्टर मंदार जोशींचा गंभीर आवाज लॅपटॉपमधून आला. आणि आपण जी कृतज्ञतेची यादी बनवायचं ठरवलं होतं तिचं काय झालं? किती पुढे गेलात? निखिल लगेच पुढे सरकला आणि कॅमेराकडे पाहत उत्साहाने म्हणाला, अरे एकदम छान सर. मला हल्ली प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीबद्दल कृतज्ञता वाटायला लागली आहे. आपण घेत असलेला प्रत्येक श्वास, आपल्याला मिळणारी हवा, प्यायला मिळणारा पाण्याचा प्रत्येक थेंब, खरंच या सगळ्याबद्दल मी खूप कृतज्ञ आहे. डॉक्टर मंदार डॉक्टरांनी मान हलवली. चष्मा नीट करत त्यांनी इशूकडे पाहिलं. छान. इशू, तुझी यादी कुठेपर्यंत आली? इशूने मान वर केली नाही. अगदी हळू आवाजात ती म्हणाली, मला आभार मानावेत अशी एकही गोष्ट आठवली नाही. अरे इशू, असं काय करतेस? कितीतरी गोष्टी आहेत आभार मानण्यासारख्या. निखिलने लगेच तिच्याकडे वळून तिचं बोलणं मध्येच थांबवलं. इशूची बोटं सोफ्याच्या कापडावर आणखी घट्ट आवळली गेली. निखिलकडे न पाहताच ती डॉक्टरांना म्हणाली, असतीलही, पण ज्या माणसाला स्वतःच्या घरात क्षणभरही शांतता मिळत नाही त्याने कशाबद्दल आभार मानायचे? शेजाऱ्यांचा सकाळपासून सुरू होणारा रियाज आणि ते सतत कानावर पडणारे सूर ऐकून डोकं दुखायला लागतं. निखिलच्या चेहऱ्यावरचं हसू मात्र जराही कमी झालं नाही. उलट त्याने लगेच आपलं ज्ञान पाजळायला सुरुवात केली. पण इशू, तू अभिनेत्री आहेस, याकडे जरा चांगल्या दृष्टीने बघ ना. गाताना उंच स्वर लावताना श्वासावर नियंत्रण ठेवावं लागतं. अभिनय करतानाही मोठ्या आवाजात संवाद बोलायचं असेल तर आवाजावर तसंच नियंत्रण असणं उपयोगी पडतं. रस्त्यावर कुत्र भुंकतं तेव्हा त्याचा आवाज किती दूरपर्यंत जातो बघ. आवाज योग्य ताकदीने बाहेर पडला की तो लांबपर्यंत पोहोचतो. अभिनेत्री म्हणून तुला यातून काहीतरी शिकताच येईल. इशूने डोळे मिटले. तिच्या कपाळावरची नस स्पष्ट दिसू लागली होती. निखिलकडे जणू जगातल्या प्रत्येक समस्येवर तयार उत्तर होतं. समोरच्या माणसाला नेमका काय त्रास होतोय, त्याची घुसमट काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करण्याऐवजी त्याला चुकीचं ठरवायचं आणि आपलंच म्हणणं कसं योग्य आहे हे पुन्हा पुन्हा पटवून द्यायचं, ही त्याची सवय आता इशूच्या सहनशक्तीच्या पलीकडे गेली होती. काही दिवसांपूर्वीचीच गोष्ट होती. इशू तिच्या बेडरूममध्ये एका अत्यंत महत्त्वाच्या ऑडिशनसाठी चित्रीकरण करत होती. प्रसंग दुःखी आणि भावनिक होता. त्या भूमिकेत पूर्णपणे शिरून डोळ्यात खरेखुरे अश्रू आणत ती कॅमेरासमोर संवाद बोलत होती. प्रसंग अगदी निर्णायक टप्प्यावर पोहोचला असतानाच निखिल अचानक दरवाजा ढकलून आत आला आणि थेट कॅमेरासमोर येऊन उभा राहिला. निखिल, कृपया. इशूने चित्रीकरण थांबवत वैतागून म्हटलं, हा खूप महत्त्वाचा प्रसंग आहे, मला शांतपणे पूर्ण करू दे ना. कृपया बाहेर जा. निखिल मात्र अगदी सहजपणे म्हणाला, अरे माझ्या फोनची बॅटरी संपत आली आहे, चार्जर घ्यायला आलो होतो आणि एका अर्थाने बरंच झालं ना मी मध्ये आलो ते. आता तुझ्या चेहऱ्यावरचा राग आणि दुःख अगदी खरं वाटतंय. हीच भावना त्या प्रसंगात वापर. प्रत्येक गोष्ट घडण्यामागे काही ना काही कारण असतंच. इशूने त्याला काहीच उत्तर दिलं नाही. तिने फक्त कॅमेरा बंद केला. 2 दिवसांनी त्या भूमिकेसाठी आपली निवड झाली नाही हे कळल्यावर इशू पूर्णपणे खचली. ती हॉलमध्ये एकटी शांत बसून होती. जवळजवळ वर्षभरानंतर तिला एवढी चांगली संधी मिळाली होती आणि तीही हातातून निसटली होती. निखिलने तिची अवस्था पाहिली आणि तिच्या शेजारी येऊन बसत म्हणाला, इशू, इतकी खचू नकोस. प्रत्येक गोष्ट घडण्यामागे काहीतरी कारण असतं. जे होतं ते शेवटी आपल्या भल्यासाठीच होतं. इशूने लाल झालेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहिलं. मग यामागचं कारण काय आहे निखिल? गेल्या 1.5 वर्षापासून मला एकही काम मिळालेलं नाही. मी घरात बसून आहे. यामागे कोणतं चांगलं कारण आहे? सांग ना मला. निखिल मात्र अगदी शांतपणे तिला समजावू लागला, बघ, ती भूमिका एका आईची होती. समजा तू ती भूमिका केली असतीस तर पुढे तुला सतत तशाच भूमिका मिळाल्या असत्या. त्यानंतर कदाचित तुला मुख्य नायिकेची भूमिका मिळणं कठीण झालं असतं. त्यामुळे कदाचित ही संधी न मिळणंही तुझ्या भल्याचंच असेल. अरे पण आधी मला कुठेतरी काम तर मिळू दे. इशूचा इतका वेळ दाबून ठेवलेला आवाज अखेर फुटला. पुढे मला एकाच प्रकारच्या भूमिका मिळतात की नाही ते मी बघेन. आणि प्रत्येक वेळी मला तुझे हे न मागितलेले सल्ले नको असतात.
निखिल, कधीतरी मला फक्त माझं दुःख शांतपणे ऐकून घेणारा माणूस हवा असतो. प्रत्येक अडचणीवर उपाय सांगणारा नाही. पण तुला ते कधी समजतच नाही. माझं म्हणणं ऐकून घेण्याऐवजी तुला प्रत्येक गोष्ट लगेच सोडवायची असते. निखिल वाईट माणूस नव्हता, पण सतत सकारात्मक राहण्याचा आणि प्रत्येक अडचणीवर आपल्याकडेच योग्य उपाय आहे असं समजण्याचा त्याचा स्वभाव इशूची घुसमट करत होता. तिला भूक लागली म्हणून पिझ्झा मागवावासा वाटला तर तो तिच्यासमोर सॅलड ठेवून खाण्यापिण्याच्या सवयींवर तिला उपदेश करायचा. ती एखाद्या ऑडिशनसाठी काळे कपडे घालून निघाली तर काळ्या रंगामुळे नकारात्मकता वाढते असं सांगून तिला कपडे बदलायला लावायचा. डॉक्टर मंदार जोशी पडद्यावरून निखिलच्या चेहऱ्यावरचं ते कृत्रिम हसू आणि इशूच्या मनात दडलेली वादळापूर्वीची शांतता बारकाईने पाहत होते. इशू, ते अतिशय शांत आवाजात म्हणाले, तुझ्या मनात निखिलबद्दल जो काही राग, त्रास किंवा वेदना साचली आहे ती आज मनात ठेवू नकोस. त्याच्या वागण्याबद्दल तुला नेमकं काय वाटतं ते मोकळेपणाने सांग. निखिलने लगेच मान हलवली. हो इशू, सांग ना. अगदी मन मोकळं करून बोल. मी शांतपणे ऐकतोय. मी तुझ्यासोबत आहे. इशूने हळूहळू मान वर केली. आश्चर्य म्हणजे तिच्या चेहऱ्यावरचा राग आता पूर्णपणे नाहीसा झाला होता. त्याऐवजी तिथे एक थंड, गंभीर आणि अस्वस्थ करणारी शांतता होती. तिने काही क्षण निखिलकडे एकटक पाहिलं आणि म्हणाली, ठीक आहे, ऐकायची आहे ना तुला माझी कृतज्ञतेची यादी? तिचा आवाज विलक्षण स्थिर होता. हो, नक्कीच, निखिल उत्साहाने म्हणाला. इशूने थेट त्याच्या डोळ्यात पाहिलं. पहिली गोष्ट, निखिल, तू तुझ्या कामात इतका यशस्वी आहेस की महिन्यातले जवळजवळ 15 दिवस चित्रीकरणासाठी शहराबाहेर असतोस. त्याबद्दल मी मनापासून आभारी आहे. निखिलच्या चेहऱ्यावरचं हसू एका क्षणात गोठलं, पण इशू थांबली नाही. दुसरी गोष्ट, आपल्या घरात 2 स्नानगृह आहेत याबद्दल मी आभारी आहे. कारण जेव्हा तुम्हाला तुझ्या सकारात्मक विचारांचे धडे द्यायला सुरुवात करतोस तेव्हा निदान एका स्नानगृहात जाऊन दरवाजा लावून काही वेळ शांत बसता येतं. डॉक्टर मंदार काहीही न बोलता पडद्याकडे पाहत राहिले. तिसरी गोष्ट म्हणजे बाहेरचा आवाज ऐकू न देणारे माझे हेडफोन. ते लावल्यावर निदान काही काळ तरी मला तुझा सतत सल्ले देणारा आवाज ऐकावा लागत नाही. चौथी गोष्ट म्हणजे माझा रोजचा योगाचा वर्ग. कारण दिवसातले ते 2 तासच असे असतात जेव्हा मला तुझ्यापासून दूर राहून मनासारखी शांतता मिळते. पाचवी गोष्ट म्हणजे रात्री तू झोपल्यानंतर मी एकटी शांतपणे पाहत बसणाऱ्या मालिका. आणि 6वी गोष्ट म्हणजे इशू अचानक थांबली. काही क्षण खोलीत पूर्ण शांतता पसरली. निखिलच्या चेहऱ्यावरचं हसू केव्हाच नाहीसं झालं होतं. त्याचा चेहरा आता पूर्णपणे उतरला होता. आणि 6वी गोष्ट म्हणजे आजची ही यादी. कारण या यादीच्या निमित्ताने का होईना आज तू माझं बोलणं मध्ये न पाडता शांतपणे ऐकतोयस. एवढं बोलून इशू थांबली. क्षणार्धात खोलीत इतकी भेदक शांतता पसरली की भिंतीवरच्या घड्याळाची टिकटिकही स्पष्ट ऐकू येऊ लागली. निखिल पूर्णपणे सुन्न झाला होता. काय बोलावं हेच त्याला सुचत नव्हतं. काही क्षणांनी त्याने अडखळत लॅपटॉपच्या पडद्याकडे पाहिलं आणि म्हणाला, डॉक्टर, पण हे तर फक्त 6च मुद्दे झाले ना? तुम्ही तर 7 गोष्टी लिहायला सांगितल्या होत्या. इशूच्या ओठांवर एक कडवट उपरोधिक हसू उमटलं. तिने काहीही उत्तर न देता लॅपटॉपचा पडदा धाडकन बंद केला. त्या रात्री निखिल गाडी घेऊन बाहेर पडला. आपण कुठे जात आहोत हे त्याने इशूला सांगितलं नाही. इशूही त्याला काही विचारण्याच्या मनस्थितीत नव्हती. ती बेडरूममध्ये जाऊन शांतपणे पडून राहिली. जवळजवळ 3 तासांनी रात्री 11:30च्या सुमारास निखिल घरी परतला. त्याच्या हातात एक पिशवी होती. त्यात इशूच्या आवडीची पावभाजी होती. इशू, निखिलचा आवाज खोल आणि काहीसा तुटलेला होता. गेली 3 तास मी नुसता रस्त्यावर गाडी चालवत होतो. मला नेहमी वाटायचं की मी तुला मदत करतोय, तुझ्या प्रत्येक अडचणीतून तुला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय. पण आज पहिल्यांदा मला जाणवलं की मदत करण्याच्या नावाखाली मी तुझ्या भावना समजून घेणंच विसरलो होतो. तुला सतत सकारात्मक ठेवण्याच्या नादात मी हेही विसरलो की तुला दुःखी होण्याचा, रागवण्याचा, निराश होण्याचाही पूर्ण अधिकार आहे. इशूने त्याच्याकडे पाहिलं. तिच्या मनात आशेचा एक हलकासा किरण उमटला. इतक्या दिवसांनी निखिलला आपली घुसमट खरोखर समजली असावी असं तिला वाटलं. कदाचित तो आता बोलतोय अशी एक छोटीशी आशाही तिच्या मनात निर्माण झाली. पण दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता इशूच्या फोनवर एका मोठ्या चित्रपट निर्मिती संस्थेकडून संदेश आला. त्यात लिहिलं होतं, इशूजी, काल संध्याकाळी मुख्य भूमिकेसाठी केलेली आधीची निवड रद्द करण्यात आली आहे. त्या भूमिकेसाठी आता तुमची अंतिम निवड झाली आहे. कृपया आज दुपारी करारावर स्वाक्षरी करण्यासाठी कार्यालयात या. तो संदेश वाचून इशू काही क्षण जागच्या जागी स्तब्ध उभी राहिली. ज्या भूमिकेसाठी 2 दिवसांपूर्वी तिला नकार मिळाला होता तीच भूमिका अचानक तिला कशी मिळाली हे तिला समजत नव्हतं. ती फोन हातात घेऊन हॉलमध्ये आली. निखिल हातात कॉफीचा कप घेऊन खिडकीजवळ उभा होता.
त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा ते जुनं आत्मविश्वासाने भरलेलं हसू दिसत होतं. निखिल इशूने त्याच्यासमोर फोन धरत विचारलं, हे काय आहे? त्यांनी अचानक मला ही भूमिका कशी दिली? निखिलने निवांतपणे कॉफीचा एक घोट घेतला आणि तिच्याकडे वळून पाहिलं. मी तुला म्हटलं होतं ना इशू, प्रत्येक गोष्ट घडण्यामागे काही ना काही कारण असतं. काल रात्री मी घरातून बाहेर पडलो तेव्हा थेट या चित्रपटात पैसे गुंतवणाऱ्या मुख्य व्यक्तीला भेटायला गेलो होतो. तो माझा जुना ग्राहक आहे. मी त्याला स्पष्ट सांगितलं की माझ्या बायकोला ही भूमिका मिळाली नाही तर त्यांच्या पुढच्या 3 चित्रपटांच्या जाहिरात आणि प्रसिद्धीचं काम मी स्वीकारणार नाही. मग काय, 10 मिनिटांच्या आत त्यांनी आधी निवडलेल्या अभिनेत्रीला काढून त्या भूमिकेसाठी तुझं नाव निश्चित केलं. इशूच्या हातातून फोन जवळजवळ निसटलाच. क्षणभर तिच्या पायाखालची जमीन सरकल्यासारखी झाली. काल रात्री निखिलने व्यक्त केलेला पश्चाताप, तिच्यासाठी आणलेली पावभाजी आणि आपण चुकलो आहोत हे मान्य करणं, या सगळ्याचा अर्थच आता बदलून गेला होता. तिला वाटलं होतं की निखिलला अखेर तिची घुसमट समजली आहे, पण प्रत्यक्षात त्याने पुन्हा एकदा तिच्या आयुष्यात तिच्या परवानगीशिवाय हस्तक्षेप केला होता. तिचं कौशल्य, तिचा स्वाभिमान आणि स्वतःच्या मेहनतीवर काम मिळवण्याची तिची इच्छा, या सगळ्यांपेक्षा त्याने स्वतःचा प्रभाव मोठा मानला होता. त्या दुपारी 3 वाजता इशू थेट सुमित्रा या नाटकाच्या तालमीच्या ठिकाणी पोहोचली. जुन्या लाकडी बांधणीच्या त्या प्रशस्त सभागृहात नाटकाची तालीम सुरू होती. तिथलं वातावरण उत्साहाने भरलेलं होतं. एका बाजूला कलाकार संवादांचे उच्चार आणि चढउतार तपासत होते, तर दुसऱ्या बाजूला संगीताची जुळवाजुळव सुरू होती. तिथे नाटकाचे दिग्दर्शक शंतनू बसले होते. रंगभूमीवर त्यांचं नाव मोठ्या आदराने घेतलं जायचं. दिखावा आणि प्रसिद्धीपेक्षा कलाकाराच्या अभिनयातील सच्चेपणाला ते नेहमीच अधिक महत्त्व द्यायचे. इशूने त्यांच्याजवळ जाऊन नमस्कार केला. सर, मी इशू. शंतनू यांनी चष्म्याच्या कडेवरून तिच्याकडे पाहिलं. त्यांच्या चेहऱ्यावर गंभीर पण आदरयुक्त भाव होते. ये इशू, काल तू पाठवलेलं अभिनयाचं ध्वनिचित्रण पाहिलं. तुझ्या डोळ्यात जो संताप, वेदना आणि अस्वस्थता दिसली, अगदी तशीच भावना मला या नाटकातल्या वसुधा या पात्रासाठी हवी आहे. पण एक गोष्ट आधी स्पष्ट करतो, हे नाटक एखाद्या मोठ्या चित्रपटासारखं चकचकीत नाही. इथे तुला फक्त तुझ्या अभिनयाच्या बळावर उभं राहावं लागेल. इथे कोणाची ओळख किंवा वशिला चालत नाही. इशूच्या चेहऱ्यावर समाधान उमटलं. मला नेमकं तेच हवं आहे सर. मला कोणाच्या ओळखीवर किंवा प्रभावावर नाही, तर माझ्या स्वतःच्या कौशल्यावर काम मिळवायचं आहे. तालीम सुरू झाली. पहिल्याच दिवशी इशूने स्वतःला त्या भूमिकेत पूर्णपणे झोकून दिलं. इतके दिवस निखिलच्या सततच्या हस्तक्षेपामुळे तिच्या मनात जी घुसमट साचली होती, ती जणू अभिनयातून बाहेर पडत होती. बऱ्याच दिवसांनी तिला मनापासून मोकळा श्वास घेत असल्यासारखं वाटत होतं. तिच्या अभिनयात अचानक आलेला तो मोकळेपणा आणि सच्चेपणा पाहून शंतनू सरांनीही कौतुकाने मान हलवली. संध्याकाळी 7च्या सुमारास तालीम संपली. इशू आपली पिशवी घेऊन सभागृहाबाहेर पडली आणि तेवढ्यात तिच्या फोनवर संदेश आल्याचा आवाज झाला. तिने सहज फोनकडे पाहिलं आणि जागच्या जागी थांबली. तिच्या बँक खात्यात 5 लाख रुपये जमा झाले होते. इशूच्या कपाळावर आठ्या पडल्या. तिने तो संदेश पुन्हा नीट वाचला. पैसे त्यात चित्रपट निर्मिती संस्थेकडून आले होते, ज्यांचा 50 कोटींचा चित्रपट तिने सकाळीच नाकारला होता. व्यवहाराच्या तपशिलात स्पष्ट लिहिलं होतं, कराराची आगाऊ रक्कम. इशूने क्षणाचाही विलंब न करता त्या कलाकार निवड प्रमुखाला फोन लावला. नमस्कार सर, मी इशू बोलते. मी सकाळीच तुम्हाला स्पष्ट सांगितलं होतं ना की मी ही भूमिका स्वीकारणार नाही. मग माझ्या खात्यात 5 लाख रुपये का जमा केले? समोरून अत्यंत नम्र आणि सावध आवाज आला. मॅडम, कृपया रागवू नका. निखिल सरांनी आम्हाला स्पष्ट सूचना दिल्या आहेत. तुम्ही ही भूमिका स्वीकारली किंवा नाही स्वीकारली तरी ही रक्कम तुमच्याच खात्यात राहील. निखिल सरांनी आमच्या मुख्य गुंतवणूकदाराशी बोलून तशी तरतूद करून ठेवली आहे. तुम्ही चित्रपटात काम केलं नाही तरी ही रक्कम तुमच्या अभिनय क्षेत्रातील पुढील वाटचालीसाठी नुकसान भरपाई म्हणून दिली जाईल. हे ऐकताच इशूच्या पायाखालची जमीन पुन्हा सरकल्यासारखी झाली. निखिल तिच्यापासून दूर गेला होता, तरीही तिच्या आयुष्यावर, तिच्या निर्णयांवर आणि तिच्या स्वाभिमानावर त्याचं अदृश्य नियंत्रण कायम होतं. जणू तो तिला दाखवून देत होता की तू माझ्यापासून कितीही दूर जाण्याचा प्रयत्न केलास तरी तुझ्या आयुष्याचे धागे माझ्याच हातात राहतील. सर, मी हे पैसे आत्ताच्या आत्ता परत पाठवते. मला कोणाचीही उपकार नको आहे, इशू संतापून म्हणाली. समोरून काही क्षण शांतता होती. मग उत्तर आलं. मॅडम, तुम्ही पैसे परत पाठवण्याचा प्रयत्न केला तरी ही प्रक्रिया इतकी सहज रद्द होणार नाही, कारण संबंधित करारावर आधीच संगणकीय स्वाक्षरी करण्यात आली आहे.
निखिल सरांनी तुमच्याकडून पूर्वी देण्यात आलेल्या अधिकृत अधिकारपत्राचा वापर करून ही प्रक्रिया पूर्ण केली आहे. एवढं सांगून समोरच्या व्यक्तीने फोन ठेवला. इशू सुन्न होऊन रस्त्याच्या कडेला उभी राहिली. तिच्या हातातला फोन थरथरत होता. निखिलचा तो शांत आणि नेहमी हसरा चेहरा तिच्या डोळ्यांसमोर तरळला. तो नेहमी म्हणायचा, मी तुझ्या भविष्याची काळजी घेतो इशू. प्रत्येक गोष्ट घडण्यामागे काही ना काही कारण असतं. पण आता तिला जाणवलं होतं की ही केवळ काळजी नव्हती. तिच्या प्रत्येक निर्णयात हस्तक्षेप करून तिला स्वतःच्या मर्जीप्रमाणे वागायला भाग पाडण्याचा हा प्रयत्न होता. तिच्या आयुष्याभोवती हळूहळू असं अदृश्य कुंपण उभं राहिलं होतं, ज्याची जाणीव तिला आज पहिल्यांदाच इतक्या तीव्रतेने झाली होती. त्याच रात्री इशूने डॉक्टर मंदार जोशींना फोन केला. डॉक्टर, तिचा आवाज तुटत होता. मला तुमच्याशी आत्ता बोलायचं आहे. निखिल शहराबाहेर गेला आहे, पण तरीही तो माझं आयुष्य नियंत्रित करतोय. मला असं वाटतंय की मी एखाद्या बंद खोलीत अडकले आहे आणि तिथे किती हवा यावी हे सुद्धा निखिलच ठरवतोय. डॉक्टर मंदार जोशींनी मध्ये एकही शब्द न बोलता तिचं सगळं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं. इशू, डॉक्टर मंदार शांतपणे म्हणाले, निखिलचा स्वभाव केवळ सतत सकारात्मक विचार करण्यापुरता मर्यादित राहिलेला नाही. त्याच्या वागण्यात आता दुसऱ्याच्या आयुष्यावर नियंत्रण ठेवण्याची वृत्ती स्पष्ट दिसते. अशा व्यक्तीला आपणच समोरच्याचं भलं जाणतो, आपणच त्याचे रक्षण करू शकतो असं वाटू लागतं. त्यामुळे समोरच्या व्यक्तीला दुःखाला, निराशेला किंवा तिच्या स्वतंत्र निर्णयांना स्वीकारणं त्याला कठीण जातं. समोरची व्यक्ती स्वतःच्या पायावर उभी राहून स्वतंत्रपणे निर्णय घेऊ लागली तर त्याच्या अहंकाराला धक्का बसतो. मग मदत करण्याच्या नावाखाली तो तिच्या निर्णयांमध्ये हस्तक्षेप करत राहतो आणि नकळत तिला स्वतःवर अवलंबून ठेवण्याचा प्रयत्न करतो. मग मी यातून बाहेर कशी पडू डॉक्टर? इशूने डोळे मिटून विचारलं. डॉक्टर मंदारांचा आवाज गंभीर झाला. सगळ्यात आधी तुला स्वतःच्या निर्णयांवर ठाम राहावं लागेल. निखिलने तुझ्यावर आर्थिक आणि मानसिक दबाव आणण्याचा प्रयत्न केला आहे, पण त्या दबावामुळे तू तुझा निर्णय बदलणार नाहीस हे त्याला तुझ्या कृतीतून दिसलं पाहिजे. त्या 5 लाखांपैकी एकही रुपया वापरू नकोस. सध्या तुझं संपूर्ण लक्ष नाटकावर आणि स्वतःच्या मेहनतीवर ठेव. त्याचे पैसे किंवा त्याची ओळख तुझ्या आयुष्याचा मार्ग ठरवू शकत नाही हे त्याला स्पष्टपणे जाणवू दे. दुसऱ्या दिवशी सकाळी इशू नव्या जिद्दीने नाटकाच्या तालमीसाठी पोहोचली. आता निखिलच्या कोणत्याही कृतीमुळे घाबरायचं नाही किंवा स्वतःचा निर्णय बदलायचा नाही असं तिने मनाशी पक्क ठरवलं होतं. दुपारी नाटकाची मुख्य तालीम सुरू झाली. इशूचा एक अत्यंत महत्त्वाचा भावनिक प्रसंग चालू होता. त्या प्रसंगात तिचं पात्र आपल्या नात्यात झालेल्या फसवणुकीविरुद्ध पहिल्यांदाच ठामपणे आवाज उठवत होतं. संपूर्ण सभागृहात शांतता पसरली होती. शंतनू सर एकटक तिचा अभिनय पाहत होते. इशू इतकी त्या भूमिकेत शिरली होती की सभोवतालचं जग जणू तिच्यासाठी अस्तित्वातच नव्हतं. तेवढ्या सभागृहाचे मोठे लाकडी दरवाजे अचानक उघडले. बाहेरून येणाऱ्या प्रकाशात दरवाजात एका पुरुषाची आकृती दिसली. तो निखिल होता. त्याच्या हातात फुलांचा मोठा गुच्छ होता आणि चेहऱ्यावर पुन्हा तेच नेहमीचं आत्मविश्वासाने भरलेलं हसू होतं. तो मोठ्या ऐटीत आत आला आणि जोरजोरात टाळ्या वाजवू लागला. वा, अप्रतिम इशू, कमाल केलीस, काय अभिनय आहे. त्याचा आवाज संपूर्ण सभागृहात घुमला. तालीम क्षणार्धात थांबली. सगळे कलाकार गोंधळून त्याच्याकडे पाहू लागले. शंतनू सरांच्या कपाळावरही आठ्या उमटल्या. इशू मात्र रंगमंचावरच स्तब्ध उभी राहिली. क्षणभर तिचा श्वास रोखल्यासारखा झाला. निखिल 3 महिन्यांच्या कामासाठी शहराबाहेर जाणार होता. मग तो अचानक इथे कसा आला? निखिल निवांतपणे रंगमंचाच्या दिशेने चालत आला. शंतनू सरांसमोर थांबून त्याने आत्मविश्वासाने हात पुढे केला आणि म्हणाला, नमस्कार शंतनूजी, मी निखिल, इशूचा नवरा, आणि आजपासून या नाटकासाठी लागणारा मुख्य आर्थिक खर्च मी करणार आहे. इशूच्या पायाखालची जमीन सरकल्यासारखी झाली. शंतनू सरांनी आश्चर्याने विचारलं, आर्थिक पाठबळ? पण आमच्या नाटकासाठी लागणाऱ्या पैशांची व्यवस्था आधीच झालेली आहे. निखिलने खिशातून एक कागद काढला आणि हसत तो शंतनू सरांसमोर ठेवला. होती, पण तुमच्या आधीच्या अर्थसहाय्यकाने या नाटकाचे हक्क माझ्या कंपनीकडे सोपवले आहेत. आजपासून या नाटकाची निर्मिती माझ्या कंपनीमार्फत होईल. आणि इशू? निखिलने इशूकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात विजयाची एक विचित्र चमक होती. तुझ्या या नाटकाचा पहिला प्रयोग आपण थेट राष्ट्रीय नाट्य महोत्सवात सादर करणार आहोत. शेवटी जे काही घडतं ते आपल्या भल्यासाठीच घडतं, बरोबर ना? इशू रंगमंचावर उभी राहून त्याच्याकडे एकटक पाहत राहिली. निखिलने तिला नाटकाच्या जगातही स्वतंत्र राहू दिलं नव्हतं. स्वतःच्या मेहनतीवर पुन्हा उभं राहण्याची तिची शेवटची आशाही त्याने आपल्या पैशांच्या आणि प्रभावाच्या जाळ्यात ओढली होती. इशूने मुठी
घट्ट आवळल्या. तिच्यासमोर आता दोनच मार्ग होते. एकतर निखिलच्या या नव्या खेळासमोर हार मानून पुन्हा त्याच्या मर्जीप्रमाणे वागायचं किंवा सगळ्यांसमोर असा निर्णय घ्यायचा ज्याची निखिलने स्वप्नातही कल्पना केली नसेल. तालमीच्या सभागृहात भेदक शांतता पसरली होती. निखिलच्या चेहऱ्यावरचं ते नेहमीचं कृत्रिम हसू आता अधिकच ठळक झालं होतं. त्याच्या हातातल्या फुलांचा सुगंध सभागृहात पसरला होता, पण इशूला तोही गुदमरवून टाकणारा वाटत होता. शंतनू यांनी टेबलावर ठेवलेला चष्मा उचलला आणि सावकाश डोळ्यांवर चढवला. त्याने आधी निखिलकडे पाहिलं. त्याच्या अंगावर महागडा पोशाख होता आणि चेहऱ्यावर आपल्या पैसा आणि प्रभावाच्या बळावर काहीही साध्य करता येतं असा आत्मविश्वास स्पष्ट दिसत होता. त्यानंतर त्यांनी इशूकडे पाहिलं. ती रंगमंचावर स्तब्ध उभी होती आणि मनात उसळणारा संताप व डोळ्यात दाटलेले अश्रू आवरण्याचा प्रयत्न करत होती. निखिलजी, शंतनू सरांचा आवाज अत्यंत शांत होता, पण त्यातला ठामपणा स्पष्ट जाणवत होता. या कागदपत्रांनुसार आता या नाटकाला आर्थिक पाठबळ देण्याची जबाबदारी तुमच्याकडे आली आहे, हे मान्य. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, पैशांच्या जोरावर तुम्ही हे सभागृह विकत घेऊ शकता. रंगमंचाची सजावट आणि प्रकाश योजनेचा खर्च करू शकता. अगदी प्रेक्षकांसाठीची सगळी तिकीटही विकत घेऊ शकता. पण रंगमंचावर उभा राहणारा कलाकार आणि त्याची कला कधीच विकत घेऊ शकत नाही. निखिलने हलकसं हसत दोन्ही हात हवेत उडवले. अहो शंतनूजी, तुम्ही तर लगेच भावनिक झालात. मी कुठे काय विकत घेतोय? मी फक्त माझ्या बायकोला, माझ्या इशूला पाठिंबा देतोय. तिला राष्ट्रीय नाट्य महोत्सवाच्या मोठ्या रंगमंचावर पाहण्याची माझी इच्छा आहे. यात चुकीचं काय आहे? शेवटी प्रत्येक गोष्ट घडण्यामागे काही ना काही कारण असतंच. पाठिंबा? इशूचा आवाज अचानक संपूर्ण सभागृहात घुमला. ती हळूहळू रंगमंचाच्या पायऱ्या उतरून खाली आली. तिच्या चालण्यात आता ना भीती होती ना संकोच. तिच्या डोळ्यात एक वेगळीच कठोर स्पष्टता दिसत होती. ती थेट निखिल समोर येऊन उभी राहिली. निखिलने हातातला फुलांचा गुच्छ तिच्या समोर धरला, पण इशूने त्याच्याकडे साधं पाहिलं सुद्धा नाही. निखिल, ती अतिशय शांत पण स्पष्ट आवाजात म्हणाली, तू इथे मला पाठिंबा द्यायला आलेला नाहीस. तू मला हे दाखवायला आला आहेस की तुझ्याशिवाय मी काहीच करू शकत नाही. मी चित्रपट नाकारला तर तू तिथे तुझ्या पैशांचा आणि ओळखीचा वापर केलास. मी नाटकाचा मार्ग निवडला तर तू इथे येऊन संपूर्ण नाटकावरच आपला अधिकार मिळवलास. तुला माझ्या यशाची काळजी नाही. तुला खरी भीती या गोष्टीची वाटते की मी तुझ्या मदतीशिवाय यशस्वी झाले तर प्रत्येक वेळी माझा तारणहार बनण्याची तुला गरजच उरणार नाही आणि मग मी तुझ्याशिवाय काहीच नाही हा तू स्वतःच्या मनात निर्माण केलेला भ्रमही तुटून जाईल. निखिलच्या चेहऱ्यावरचे भाव फारसे बदलले नाहीत, पण त्याच्या डोळ्यात दडलेला संताप क्षणभर स्पष्ट दिसून आला. इशू, तू जरा जास्तच भावनेच्या भरात बोलतेस, असं म्हणत निखिलने तिच्या खांद्यावर हात ठेवण्याचा प्रयत्न केला. आपण घरी जाऊन शांतपणे याबद्दल बोलू. इथे सगळ्यांसमोर तमाशा करण्याची गरज नाही. नाही, इशूने त्याचा हात झटकून बाजूला केला. जे काही बोलायचं आहे ते इथेच बोलायचं, आज आणि आत्ताच. तिने मागे वळून शंतनू सरांकडे पाहिलं. सर, या नाटकाच्या शेवटी वसुधा काय करते? जेव्हा तिला समजतं की तिच्या नवऱ्याने तिच्या इच्छा, तिचे निर्णय आणि तिच्या स्वाभिमानावरच आपला हक्क समजायला सुरुवात केली आहे, तेव्हा ती काय करते? शंतनू सरांच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू उमटलं. ते शांतपणे म्हणाले, ती त्या सोन्याच्या पिंजऱ्याचं कुलूप कायमचं तोडते इशू. ती तिथून बाहेर पडते, एकटी पण स्वतःच्या निर्णयाने आणि स्वतःच्या पायावर. अगदी बरोबर, इशू म्हणाली आणि पुन्हा निखिलकडे वळली. तिच्या डोळ्यात आता किंचितही भीती नव्हती. रंगमंचावर वसुधाचा तो प्रसंग साकारण्याआधी आज मी तो माझ्या स्वतःच्या आयुष्यात जगणार आहे. निखिलचा संयम आता सुटत चालला होता. सतत सकारात्मकतेचा आव आणणारा त्याचा मुखवटा हळूहळू गळून पडत होता. इशू, हा वेडेपणा बंद कर. मी तुझ्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करायला तयार आहे. तुला नक्की काय हवंय? मोठं नाव, प्रसिद्धी, पैसा? तुला जे हवं ते सगळं तुझ्या पायाशी आणून ठेवायला मी तयार आहे ना? मग नक्की अडचण काय आहे? अडचण हीच आहे निखिल, इशू अतिशय शांतपणे म्हणाली. तुला वाटतं की पैसा आणि प्रभावाच्या जोरावर तू माझं आयुष्य तुझ्या मर्जीप्रमाणे चालवू शकतोस, पण मला तुझे हे उपकार नको आहेत. मला माझं यश माझ्या स्वतःच्या हिमतीवर मिळवायचं आहे. त्यासाठी मी अपयशी झाले तरी चालेल, कारण निदान ते अपयश माझं स्वतःचं असेल. तुझ्या उपकाराने मिळालेलं यश मला नको आहे. इशूने खिशातून फोन काढला आणि डॉक्टर मंदार जोशींना फोन लावून आवाज सगळ्यांना ऐकू येईल असा केला. हॅलो, डॉक्टर मंदार? इशूचा आवाज आता ठाम होता. निखिल इथे आला आहे आणि मला वाटतं आमच्यात आता जे काही घडतंय ते तुम्हीही ऐकायला हवं. फोनमधून डॉक्टरांचा शांत आवाज आला. मी ऐकतोय इशू. निखिल, तू तिच्या नाटकाच्या तालिमीपर्यंत पोहोचून तिथल्या आर्थिक व्यवहारांमध्येही हस्तक्षेप केलास.
यावरून इशूच्या आयुष्यावर ताबा ठेवण्याची तुझी वृत्ती किती टोकाला गेली आहे हे स्पष्ट होतंय. डॉक्टर, तुम्ही मध्ये बोलू नका. निखिल अचानक संतापून ओरडला. त्याच्या आवाजातला सकारात्मकतेचा आव आता पूर्णपणे नाहीसा झाला होता. हा आमच्या नवरा बायकोमधला प्रश्न आहे. तुम्ही तिला माझ्याविरुद्ध भडकवत आहात. नाही निखिल, इशू शांतपणे म्हणाली. मला कोणीही तुझ्या विरुद्ध भडकवत नाही. आज पहिल्यांदाच मला स्पष्ट सगळं दिसतंय. तू नेहमी म्हणतोस ना, प्रत्येक गोष्ट घडण्यामागे काहीतरी कारण असतं. तर आज या सगळ्यामागचं कारण मलाही समजलं आहे. इशूने टेबलावर पडलेली नाटकाची संहिता उचलली आणि ती निखिलच्या छातीवर टेकवली. कारण हेच आहे निखिल, आजवर मी तुझ्या प्रत्येक हस्तक्षेपाला तुझं प्रेम समजत राहिले. तुझ्या प्रत्येक निर्णयाला माझी काळजी समजत राहिले. पण आज मला समजलं की ज्या नात्यात मला माझे निर्णय स्वतः घेण्याचं स्वातंत्र्य नाही, त्या नात्यात मला राहायचं नाही. म्हणून आत्ता याच क्षणी मी तुझ्याशी असलेलं हे नातं संपवण्याचा निर्णय घेत आहे. तुझ्या नियंत्रणातून मी कायमची बाहेर पडते. संपूर्ण सभागृहात एकच खळबळ उडाली. निखिलच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. काही क्षण तो इशूकडे आत्मविश्वासाने पाहत राहिला. तू तू मला सोडून जाणार आहेस? त्याच्या आवाजात पहिल्यांदाच भीती आणि अस्वस्थता स्पष्ट जाणवत होती. मला, जो तुझ्यासाठी काहीही करायला तयार आहे? हो, इशूने आपली बॅग उचलत ठामपणे उत्तर दिलं. कारण तू माझ्यासाठी काहीही करायला तयार आहेस, पण मी जशी आहे तशी मला स्वीकारायला आणि माझं म्हणणं शांतपणे ऐकून घ्यायला तयार नाहीस. तुला माझ्या आयुष्यावर फक्त तुझा अधिकार हवा आहे आणि आता मला माझं स्वातंत्र्य हवं आहे. इशूने शंतनू सरांकडे पाहिलं. सर, मला माफ करा. जर हे नाटक निखिलच्या पैशांवर चालणार असेल तर मी या नाटकात काम करणार नाही. मी एखाद्या छोट्या नाट्यसंस्थेत काम करेन, अगदी पथनाट्यातही काम करेन, पण माझ्या स्वाभिमानाशी तडजोड करणार नाही. शंतनू सर हळूच आपल्या जागेवरून उठले. त्यांनी टेबलावर ठेवलेली निखिलने आणलेली कागदपत्र हातात घेतली आणि शांतपणे म्हणाले, इशू, तुला कुठेही जाण्याची गरज नाही. या कागदपत्रांवर मी अजून स्वाक्षरी केलेली नाही आणि निखिलजींनी देऊ केलेल्या या 50 लाख रुपयांचीही मला गरज नाही. सुमित्रा, हे नाटक आमच्या आधीच्या मर्यादित खर्चातच उभं राहील. थोड्या अडचणी येतील, कदाचित काही गोष्टींशी तडजोडही करावी लागेल, पण कलेशी आणि कलाकाराच्या स्वाभिमानाशी तडजोड होणार नाही. आणि या नाटकातील वसुधाची भूमिका तूच साकारणार आहेस. एवढं ऐकताच तालमीच्या सभागृहात उपस्थित असलेल्या कलाकारांनी उत्स्फूर्तपणे टाळ्या वाजवायला सुरुवात केली. निखिल मात्र एका कोपऱ्यात एकटाच उभा राहिला होता. त्याच्या हातातला फुलांचा गुच्छ कधी खाली पडला हे त्यालाही कळलं नाही. ज्या माणसाकडे जगातल्या प्रत्येक अडचणीवर तयार उत्तर असायचं, तो आज पहिल्यांदाच निरुत्तर झाला होता. सतत सकारात्मकतेच्या आड लपलेला त्याचा अहंकार आज सगळ्यांसमोर उघडा पडला होता. इशू त्याच्याजवळ गेली आणि शेवटचं एकदा त्याच्या डोळ्यात पाहिलं, पण तिच्या नजरेत आता ना भीती होती ना अपराधीपणा. निरोप निखिल, ती शांतपणे म्हणाली. आणि एक गोष्ट शिकवल्याबद्दल तुझे आभार. तू नेहमी म्हणायचास ना, प्रत्येक गोष्ट घडण्यामागे काही ना काही कारण असतं. आज मला ते खरंच पटलं. एवढं बोलून इशू मागे वळली आणि त्या जुन्या लाकडी सभागृहाचे मोठे दरवाजे ढकलून बाहेर पडली. बाहेर पडताना पाऊस नुकताच थांबला होता. आकाशातले ढग हळूहळू बाजूला सरकत होते आणि त्यातून सूर्याची कोवळी किरणं बाहेर डोकावत होती. इशूने दीर्घ आणि मोकळा श्वास घेतला. अनेक दिवसांनी तिला तो श्वास पूर्णपणे स्वतःचा वाटला. पुढे तिचं आयुष्य कसं असेल, तिला किती संघर्ष करावा लागेल याची तिला कल्पना नव्हती. पण एक गोष्ट मात्र निश्चित होती, आता तिच्या आयुष्याची संहिता दुसऱ्या कोणाच्या हातात नव्हती. तिच्या आयुष्यात कोणती भूमिका करायची, कुठे थांबायचं आणि कुठून पुढे जायचं हे आता ती स्वतः ठरवणार होती. ती खऱ्या अर्थाने स्वतःच्या आयुष्याची मुख्य नायिका झाली होती. रंगभूमीच्या त्या जुन्या सभागृहातून बाहेर पडताना तिच्या मनावर अनेक वर्षांपासून साचलेलं ओझं हलकं झाल्यासारखं वाटत होतं. पावसाने उघडी दिली होती आणि ओल्या रस्त्यावर पडणाऱ्या दिव्यांच्या प्रकाशात तिला एका नव्या सुरुवातीची चाहूल जाणवत होती. पण स्वातंत्र्य मिळवण्याचा निर्णय घेणं आणि ते स्वातंत्र्य प्रत्यक्षात जगणं या दोन वेगळ्या गोष्टी होत्या. इशूला लवकरच कळणार होतं की तिने निवडलेला हा नवा मार्ग वाटला तितका सोपा नव्हता. निखिलच्या आयुष्यातून बाहेर पडल्यानंतर इशूने आपली एक छोटीशी बॅग घेतली आणि मैत्रिणीचा सध्या रिकामा असलेला छोटासा फ्लॅट काही दिवसांसाठी राहायला घेतला. तिच्या खात्यात निखिलने पाठवलेले 5 लाख रुपये अजूनही तसेच होते, पण त्या पैशांपैकी एकही रुपया वापरायचा नाही असा तिने ठाम निर्णय घेतला होता. स्वतःचा खर्च भागवण्यासाठी ती एका छोट्या उपहारगृहात अर्धवेळ काम करू लागली आणि उरलेला सगळा वेळ सुमित्रा नाटकाच्या तालमीसाठी देऊ लागली. तिच्यासाठी हे आयुष्य सोपं नव्हतं. पूर्वीच्या सुखसोयी आता नव्हत्या. पैशांची जुळवाजुळव करावी लागत होती.
पण निदान प्रत्येक निर्णय स्वतःचा होता. इकडे निखिलची अवस्था मात्र विचित्र झाली होती. इशू आपल्या आयुष्यातून निघून गेली हे त्याला स्वीकारता येत नव्हतं. तो पराभूत झाला होता, पण त्याचा अहंकार अजूनही तसाच होता. एका संध्याकाळी इशू तालीम संपवून घरी परतत असताना तिला इमारतीखाली निखिलची गाडी उभी असलेली दिसली. निखिल गाडीला टेकून तिची वाट पाहत उभा होता. आज त्याच्या हातात कॉफीचा कप नव्हता आणि चेहऱ्यावर ते नेहमीचं ठरवून आणल्यासारखं हसूही नव्हतं. त्याचे केस विस्कटलेले होते आणि डोळ्यांखाली काळी वर्तुळं दिसत होती. इशूला पाहताच तो घाईघाईने तिच्याजवळ आला. इशू, कृपया फक्त 2 मिनिटं माझं ऐकून घे. इशू जागेवरच थांबली. बोल निखिल, पण मला पुन्हा समजावून सांगण्यासाठी किंवा माझा निर्णय बदलण्यासाठी आला असशील तर तुझा वेळ वाया घालवू नकोस. मी तुला समजवायला आलेलो नाही इशू. निखिलचा आवाज यावेळी खूप थकलेला होता. मला काय होतंय तेच समजत नाहीये. तू गेल्यापासून मला रात्री झोप लागत नाही, कामात लक्ष लागत नाही. मी कार्यालयातली काही कामंसुद्धा रद्द केली आहेत. तू मला अशा प्रकारे सोडून जाऊ शकत नाहीस. इतक्या वर्षांचं नातं एका क्षणात संपवता येत नाही. इशू काही क्षण शांतपणे त्याच्याकडे पाहत राहिली. पूर्वी निखिलने असं काही म्हटलं असतं तर कदाचित ती लगेच स्वतःलाच दोष देऊ लागली असती. त्याच्या या अवस्थेला आपणच जबाबदार आहोत या अपराधी भावनेतून ती पुन्हा त्याच्याकडे परतलीही असती. पण आता तिला एक गोष्ट स्पष्ट झाली होती. निखिलच्या प्रत्येक भावनेची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेण्याची गरज तिला नव्हती. निखिल, ती अत्यंत शांतपणे म्हणाली, तुला नेमकं काय होतंय याचं निदान मी करणार नाही. त्यासाठी तज्ज्ञांची मदत घे. पण एक गोष्ट मला स्पष्ट दिसते. आजवर आपल्या नात्यात अनेक गोष्टी तुझ्या मर्जीप्रमाणे घडत आल्या. माझ्यासाठी काय योग्य, काय अयोग्य, कोणती संधी स्वीकारायची, कोणती सोडायची, अगदी मला कसं वाटायला हवं हे सुद्धा तूच ठरवत होतास. पहिल्यांदाच मी तुझ्या निर्णयाच्या बाहेर जाऊन स्वतःचा मार्ग निवडला आहे आणि ते स्वीकारणं तुला कठीण जातंय. आजही तू मला माझा निर्णय समजून घेण्यासाठी भेटायला आलेला नाहीस. मी परत आले तर तुला बरं वाटेल म्हणून मला परत न्यायला आला आहेस. निखिल स्तब्ध झाला. कित्येक क्षण तो इशूकडे नुसता पाहत राहिला. नेहमी प्रत्येक प्रश्नाचं तयार उत्तर असणाऱ्या निखिलकडे आज तिच्या या शब्दांना उत्तर देण्यासाठी एकही शब्द नव्हता. इशू, मी बदलू शकतो ना? निखिल अडखळत म्हणाला. तू सांगशील तसं वागेन मी. यापुढे तुला नको असताना कोणताही सल्ला देणार नाही. सतत सकारात्मक विचार कर असंही सांगणार नाही. अगदी तू म्हणशील तसं वागेन. निखिल, माणूस फक्त दुसऱ्या व्यक्तीला खुश करण्यासाठी बदलत नाही. बदलाची गरज त्याला स्वतःला जाणवली पाहिजे. इशू हळवा आवाजात म्हणाली. समोरच्या व्यक्तीला सतत आपल्या मनासारखं घडवण्याचा प्रयत्न न करता ती जशी आहे तशी स्वीकारणं आणि तिच्या निर्णयांचा आदर करणं म्हणजे प्रेम. हे ज्या दिवशी तुला मनापासून समजेल त्या दिवशी तुझ्यात बदल आपोआप होईल. पण तो दिवस येईपर्यंत मी माझं आयुष्य थांबवून ठेवणार नाही. कृपया यापुढे पुन्हा इथे येऊ नकोस. एवढं बोलून इशू मागे वळली आणि निघून गेली. निखिल मात्र तिथेच रस्त्यावर स्तब्ध उभा राहिला. त्याच्या आयुष्यात कदाचित पहिल्यांदाच अशी परिस्थिती निर्माण झाली होती जिथे त्याचा पैसा, त्याची हुशारी किंवा त्याचा प्रभाव यापैकी काहीच उपयोगी पडत नव्हतं. दरम्यान सुमित्रा नाटकाच्या पहिल्या प्रयोगाची तारीख जवळ येत होती. शंतनू सरांनी अत्यंत मर्यादित खर्चातही नाटकाची उत्तम तयारी करून घेतली होती. प्रत्येक कलाकार जीव ओतून मेहनत करत होता. प्रयोगाला अवघे 3 दिवस बाकी असताना मात्र नाटकाच्या संपूर्ण संघासमोर एक नवं संकट उभं राहिलं. ज्या नाट्यगृहात नाटकाचा पहिला प्रयोग होणार होता तिथल्या व्यवस्थापकाने अचानक इशू आणि शंतनू सरांना बोलावून घेतलं. माफ करा शंतनूजी, नाट्यगृहाचे व्यवस्थापक काहीशा संकोचाने म्हणाले. तुमच्या प्रयोगाच्या दिवशी प्रकाशयोजना आणि वातानुकूलनाची सुविधा उपलब्ध होणार नाही. काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. शंतनू सरांच्या कपाळावर आठ्या पडल्या. पण प्रयोगाला फक्त 3 दिवस राहिले आहेत. तिकीटही विकली गेली आहेत. ऐनवेळी तुम्ही असं सांगितलं तर आम्ही काय करायचं? इशू मात्र शांतपणे आजूबाजूला पाहत होती. तेवढ्यात तिची नजर व्यवस्थापकांच्या टेबलावर ठेवलेल्या एका फाईलवर गेली. त्या फाईलवर निखिलच्या कंपनीचं चिन्ह स्पष्ट दिसत होतं. इशूच्या मनात क्षणात संशयाची पाल चुकचुकली. निखिलला नाटकाचे हक्क स्वतःकडे घेता आले नव्हते, पण आता पडद्यामागून नाट्यगृहाच्या व्यवस्थापनावर दबाव आणून प्रयोगात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात होता. जणू इशूने त्याच्याशिवाय पुढे जाण्याचा कितीही प्रयत्न केला तरी प्रत्येक वेळी तिच्यासमोर अडथळा उभा करून माझ्याशिवाय तुला हे जमणार नाही हेच सिद्ध करण्याचा प्रयत्न सुरू होता. शंतनू सर हताश होऊन खुर्चीवर बसले. इशू, आता काय करायचं? ऐनवेळी दुसरी व्यवस्था करणे इतके पैसे आपल्याकडे नाही. इशूच्या डोळ्यात मात्र निराशेऐवजी एक विलक्षण जिद्द चमकली. तिने शंतनू सरांचा हात धरला आणि ठामपणे म्हणाली, सर,
रंगभूमी 4 भिंतींवर किंवा वातानुकूलित नाट्यगृहावर अवलंबून नसते. नाटकाचा खरा आत्मा कलाकाराच्या अभिनयात असतो, सुखसोयींमध्ये नाही. शंतनू सरांनी आशेने तिच्याकडे पाहिलं. तुला नेमकं काय म्हणायचं आहे इशू? आपण हा प्रयोग कोणत्याही वातानुकूलित नाट्यगृहात करणार नाही, इशू ठामपणे म्हणाली. आपण शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या खुल्या नाट्यमंचावर हा प्रयोग करू. तिथे चकचकीत प्रकाश योजना नसेल तर साध्या दिव्यांचा आणि नैसर्गिक प्रकाशाचा वापर करू. शेवटी प्रेक्षक नाटक आणि कलाकारांचा अभिनय पाहायला येतात, नाट्यगृहाची भव्यता पाहायला नाही. शंतनू सरांच्या डोळ्यात एक नवी चमक आली. निखिलमुळे निर्माण झालेल्या या अनपेक्षित अडचणीलाच आपल्या नाटकाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य बनवायचं असं इशूने ठरवलं होतं. शनिवारी संध्याकाळी शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या खुल्या नाट्यमंचावर एक वेगळंच वातावरण तयार झालं होतं. एरवी बंदिस्त वातानुकूलित नाट्यगृहात झगमगत्या प्रकाशात होणारे प्रयोग सगळ्यांनीच पाहिले होते, पण आज इशू आणि शंतनू सरांनी रंगभूमीला तिच्या साध्या आणि नैसर्गिक रूपात प्रेक्षकांसमोर आणलं होतं. रंग मंचाभोवती सुरक्षित अंतरावर पारंपरिक दिव्यांची मांडणी करण्यात आली होती. त्यांच्या पिवळसर मंद प्रकाशात मंचावरचं लाकडी मंच सजावट आणि मातीचा साधेपणा विलक्षण जिवंत वाटत होता. तिकीटं खिडकीवर प्रेक्षकांची मोठी गर्दी जमली होती. बंदिस्त नाट्यगृहाऐवजी खुल्या आकाशाखाली होणारं नाटक ही बातमी समाज माध्यमांवर वेगाने पसरली होती आणि हा वेगळा अनुभव घेण्यासाठी प्रेक्षकही उत्सुक होते. नाटक सुरू होण्यासाठी आता अवघी 10 मिनिटं बाकी होती. इशू रंगभूषेच्या खोलीत आरशासमोर बसून तयारी करत होती. तिचे हात किंचित थरथरत होते. आजचा दिवस तिच्यासाठी केवळ नाटकाच्या पहिल्या प्रयोगाचा दिवस नव्हता. आज ती निखिलचा पैसा, त्याची ओळख किंवा त्याचा प्रभाव यापैकी कशाचीही आधार न घेता केवळ स्वतःच्या अभिनयाच्या बळावर रंगमंचावर उभी राहणार होती. तेवढ्यात रंगभूषेच्या खोलीच्या दारावर हलकीशी थाप पडली. इशूने मान वळून पाहिलं आणि क्षणभर तिची नजर तिथेच स्थिरावली. दारात निखिल उभा होता, पण आज तिच्यासमोर उभा असलेला निखिल नेहमीसारखा दिसत नव्हता. त्याच्या अंगावरचे महागडे कपडे अस्ताव्यस्त झाले होते. चेहऱ्यावरचा नेहमीचा आक्रमक आत्मविश्वास पूर्णपणे नाहीसा झाला होता आणि त्याच्या डोळ्यात अस्वस्थता व पराभवाची भावना स्पष्ट दिसत होती. इशू आपल्या जागेवरून उठली आणि गंभीरपणे त्याच्याकडे पाहत म्हणाली, निखिल, तू इथे काय करतोयस? प्रयोग सुरू होण्याची वेळ झाली आहे. निखिल हळूहळू आत आला. बाहेर रंगमंचाजवळ लावलेल्या दिव्यांचा पिवळसर प्रकाश दारातून आत येत होता आणि नाटक सुरू होण्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या प्रेक्षकांचा गजबजाट स्पष्ट ऐकू येत होता. इशू, निखिलचा आवाज खोल आणि गहिवरलेला होता. मी बाहेर प्रेक्षकांमध्ये बसलो होतो. इतकी गर्दी पाहिली. लोक किती उत्सुकतेने तुझ्या नाटकाची वाट पाहत आहेत तेही पाहिलं. मी नाट्यगृहातला तुमचा प्रयोग अडवण्याचा प्रयत्न केला, पण तरीही तू दुसरा मार्ग शोधलास. मी कितीही प्रयत्न केला तरी तुला थांबवू शकलो नाही. इशू काहीही न बोलता शांतपणे त्याच्याकडे पाहत राहिली. निखिलने काही क्षण मान खाली घातली आणि पुन्हा बोलायला सुरुवात केली. काल रात्री मी पहिल्यांदा स्वतःशी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न केला इशू, आणि तेव्हा मला जाणवलं की आजवर मी जे काही करत होतो ते फक्त तुझ्या भल्यासाठी नव्हतं. खरं तर मला भीती वाटत होती. तू स्वतःच्या पायावर उभी राहिलीस, स्वतःचे निर्णय घेऊ लागलीस तर कदाचित तुला माझी गरज उरणार नाही आणि एक दिवस तू मला सोडून जाशील. ही भीती माझ्या मनात होती. म्हणून मदत करण्याच्या नावाखाली मी प्रत्येक वेळी तुझ्या आयुष्यात हस्तक्षेप करत राहिलो. सतत सकारात्मक विचार करण्याचे धडे देत राहिलो. पण आता मला कळतंय की त्या सगळ्यामागे माझी भीती आणि माझा अहंकार लपलेला होता. इशूच्या चेहऱ्यावरचा कठोरपणा हळूहळू कमी झाला. आज पहिल्यांदाच निखिल स्वतःच्या चुका मान्य करत होता. त्याने आपल्या वागण्याचं समर्थन केलं नव्हतं किंवा त्यामागे एखादं चांगलं कारण शोधण्याचा प्रयत्नही केला नव्हता. निखिल, इशू मृदू पण ठाम आवाजात म्हणाली. 2 माणसं नात्यात असतात तेव्हा त्यांनी एकमेकांना आधार द्यायचा असतो, एकमेकांच्या आयुष्यावर ताबा मिळवायचा नसतो. मला तुझ्या आधाराची गरज होती, पण तू मला माझी जागा आणि माझे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य कधी दिलंच नाहीस. आज तुला हे समजलं याचा मला आनंद आहे, पण आपल्या नात्यासाठी आता खूप उशीर झाला आहे. मला माहीत आहे, निखिलने मान खाली घालत उत्तर दिलं. मी तुला पुन्हा माझ्यासोबत चल असं सांगायला आलेलो नाही. आज पहिल्यांदाच तुझ्यावर कोणतीही अट न घालता, तुला कोणताही सल्ला न देता आणि तुझ्या निर्णयात हस्तक्षेप न करता केवळ एक सामान्य प्रेक्षक म्हणून तुझं नाटक पाहायला आलो आहे. तुझ्या आजच्या प्रयोगासाठी मनापासून शुभेच्छा. एवढं बोलून निखिल मागे वळला आणि शांतपणे रंगभूषेच्या खोलीबाहेर निघून गेला. इशू काही क्षण तिथेच उभी राहिली. मग तिने आरशात स्वतःकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात आता अश्रू नव्हते. उलट अनेक दिवसानंतर तिच्या चेहऱ्यावर एक विलक्षण शांतता दिसत होती. थोड्याच वेळात नाटक सुरू होण्याची
तिसरी घंटा झाली. रंगमंचावरचा प्रकाश मंद झाला आणि सुमित्राच्या पहिल्या प्रयोगाला सुरुवात झाली. इशूने रंगमंचावर पहिलं पाऊल ठेवलं आणि तिच्या अंगात जणू एक नवी ऊर्जा संचारली. गेल्या कित्येक वर्षांची घुसमट, संताप, अपमान आणि वेदना तिने वसुधा या पात्राच्या अभिनयात ओतून दिल्या. तिच्या तोंडून निघणारा प्रत्येक संवाद खुल्या आकाशाखाली घुमत होता आणि समोर बसलेले प्रेक्षक निशब्द होऊन तिचा अभिनय पाहत होते. नाटकाच्या शेवटच्या निर्णायक प्रसंगात वसुधा जेव्हा आपल्या नवऱ्याने लादलेली बंधनं झुगारून स्वतःच्या स्वातंत्र्याची घोषणा करते, तेव्हा इशूच्या डोळ्यातले खरेखुरे अश्रू वाहत होते. त्या क्षणी ती केवळ वसुधाची भूमिका साकारत नव्हती, तर जणू स्वतःचं आयुष्य रंगमंचावर जगत होती. तिच्या आवाजातला संताप, डोळ्यातली वेदना आणि शेवटी स्वतःसाठी उभं राहिल्यानंतर चेहऱ्यावर उमटलेलं समाधान इतकं खरं होतं की समोर बसलेला प्रत्येक प्रेक्षक निशब्द झाला होता. नाटकाचा शेवटचा प्रसंग संपला आणि काही क्षण संपूर्ण परिसरात विलक्षण शांतता पसरली. त्यानंतर अचानक टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. प्रेक्षक आपल्या जागेवरून उभे राहिले आणि बराच वेळ टाळ्या वाजवत इशूच्या अभिनयाचं कौतुक करत राहिले. शंतनू सरांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले होते. इशू रंगमंचाच्या मध्यभागी आली आणि तिने प्रेक्षकांसमोर नम्रपणे वाकून अभिवादन केलं. तिच्या चेहऱ्यावर हसू होतं, पण डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. तिने सहज गर्दीच्या शेवटच्या रांगेकडे पाहिलं. तिथे निखिल उभा होता. तोही शांतपणे टाळ्या वाजवत होता, पण आज त्याच्या चेहऱ्यावर ते कृत्रिम हसू नव्हतं. स्वतःचं म्हणणं बरोबर असल्याचा आव नव्हता. त्याच्या नजरेत फक्त इशूच्या कर्तृत्वाबद्दलचा आदर दिसत होता. काही क्षण दोघांची नजरानजर झाली. एकही शब्द बोलला गेला नाही, तरी दोघांनाही एक गोष्ट स्पष्टपणे समजली होती. त्यांच्या नात्याचा अध्याय इथेच संपला होता. मात्र यावेळी त्याचा शेवट रागाने किंवा सोडाने झाला नव्हता, तर एकमेकांविषयी उरलेल्या आदराने झाला होता. नाटक संपल्यानंतर इशू रंगमंचावरून खाली आली तेव्हा अनेक नाट्य निर्माते आणि दिग्दर्शक तिच्या अभिनयाचं कौतुक करण्यासाठी तिच्याजवळ आले. काहींनी तिला आपल्या आगामी नाटकांसाठी विचारणा केली, तर एका चित्रपट दिग्दर्शकानेही नव्या भूमिकेसाठी तिच्याशी बोलण्याची इच्छा व्यक्त केली. इशू सगळ्यांचं शांतपणे ऐकत होती. आज मिळणाऱ्या प्रत्येक संधीचं एक वेगळं समाधान होतं, कारण या संधी कोणाच्या दबावामुळे किंवा ओळखीमुळे तिच्यापर्यंत पोहोचल्या नव्हत्या. त्या तिच्या अभिनयाने मिळवल्या होत्या. रात्री उशिरा गर्दी ओसरल्यानंतर इशू रंगमंचाच्या पायरीवर एकटीच बसली होती. तिने मान वर करून आकाशातल्या चांदण्यांकडे पाहिलं. तेवढ्यात तिच्या फोनवर डॉक्टर मंदार जोशींचा संदेश आला. अभिनंदन इशू, आज तुझी कृतज्ञतेची यादी खऱ्या अर्थाने पूर्ण झाली, कारण आज तू स्वतःच्या आयुष्याबद्दलचा सर्वात महत्त्वाचा निर्णय स्वतः घेतलास. तुझा खरा प्रवास आता सुरू झाला आहे. इशूने तो संदेश वाचला, फोन बाजूला ठेवला आणि एक दीर्घ समाधानाचा श्वास घेतला. आज तिने स्वतःच्या हिमतीवर स्वतःची ओळख निर्माण करण्याच्या दिशेने पहिलं मोठं पाऊल टाकलं होतं. पुढचा प्रवास सोपा असेलच याची खात्री नव्हती. कदाचित पुन्हा अपयश येईल, काम येणार नाही, आर्थिक अडचणीही येतील, पण आता त्या प्रत्येक यशावर आणि प्रत्येक अपयशावर तिचं स्वतःचं नाव असणार होतं. तिच्यासमोर संपूर्ण आयुष्य मोकळं होतं. कोणताही सोन्याचा पिंजरा नव्हता, न मागता मिळणारे सल्ले नव्हते आणि तिचे निर्णय तिच्याऐवजी घेणारं दुसरं कोणीही नव्हतं. इशूच्या ओठांवर हलकंसं हसू उमटलं, कारण आज तिला एक गोष्ट खऱ्या अर्थाने समजली होती. आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीमागे एखादं ठरलेलं चांगलं कारण असेलच असं नाही, पण त्या अनुभवातून आपण स्वतःला किती ओळखतो, स्वतःसाठी कोणता निर्णय घेतो आणि पुन्हा किती ताकदीने उभे राहतो, यावर पुढचं आयुष्य नक्कीच बदलू शकतं. या कथेतला कोणता क्षण तुमच्या मनात सर्वात जास्त घर करून गेला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही ही कथा कोणत्या शहरातून ऐकत आहात तेही लिहायला विसरू नका. तुमची प्रत्येक कमेंट मला पुढची कथा आणखी सुंदर आणि रंजक बनवायला प्रेरणा देते. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या माणसांसोबत शेअर करा आणि अशाच रहस्यपूर्ण, भावनिक आणि वेगळ्या कथा ऐकण्यासाठी अक्षर व्हॉइस स्टोरीजला सबस्क्राईब करून आपल्या कथांच्या प्रवासाचा भाग बना. माझ्या कथांसाठी घेतलेली मेहनत तुम्हाला आवडत असेल तर सुपर थँक्स मधून तुमचं प्रेम आणि पाठिंबा नक्की दाखवू शकता. पुन्हा भेटू एका नव्या कथेसोबत, नवी माणसं, नवी रहस्य आणि असा एक प्रश्न घेऊन, जो कथा संपल्यानंतरही तुमच्या मनात रेंगाळत राहील. तोपर्यंत एक गोष्ट लक्षात ठेवा, कथा संपतात, पण काही पात्र आपल्या मनातून कधीच जात नाही. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून केवळ मनोरंजनासाठी तयार केली आहे. यातील सर्व पात्र, घटना, ठिकाणं, संस्था आणि संवाद काल्पनिक आहेत. त्यांचा कोणत्याही जिवंत किंवा मृत व्यक्तीशी, वास्तविक संस्थेशी किंवा घटनेशी संबंध आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.
या कथेचा उद्देश कोणत्याही व्यक्तीच्या, समाजाच्या किंवा संस्थेच्या भावना दुखवण्याचा नाही. धन्यवाद.